नमस्कार मंडळी. पोटाच्या काही ना काही कुरबुरी तर सुरूच असतात नाही का? पण त्यावर जर एक अगदी सोपा, घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय मिळाला तर? चला, आज आपण नेमका तोच उपाय काय आहे हे जाणून घेऊया. अपचनाचा त्रास मला वाटतं आपल्यापैकी खूप जणांना हा प्रश्न आपलासा वाटेल. म्हणजे जेवणानंतर ती जी एक अस्वस्थता असते, पोट जड वाटतं, ही खरं तर अनेकांसाठी खूप मोठी समस्या आहे. आणि आज आपण नेमकं याच विषयावर बोलणार आहोत. बरं, मग ह्या पोटाच्या नक्की तक्रारी तरी काय काय असतात? चला, आधी त्या समस्यांची एक यादीच बघूया. बघा बरं, यातलं काही आपल्याला लागू होतंय का? बघा, ॲसिडिटी, गॅसेस होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा आंबट ढेकरा येणं आणि जेवण झालं की पोट एकदम जड होतं, साफ होत नाही. अरे बापरे, कधीकधी तर गॅसेसमुळे अंगदुखीचा त्राससुद्धा होतो. या सगळ्या तक्रारी खूप कॉमन आहेत नाही का? जर यातलं काहीही होत असेल तर पुढची माहिती खूप महत्वाची आहे. ठीक आहे, समस्या तर आपण बघितल्या, पण घाबरण्याचं काही कारण नाही. कारण चांगली बातमी ही आहे की यावर एक जबरदस्त, म्हणतो ना आपण, रामबाण उपाय आहे आणि तोही अगदी सोप्पा. मग आता मनात येतं की उपाय तरी काय आहे? म्हणजे इतक्या सगळ्या वेगवेगळ्या त्रासांवर खरंच एकच उपाय काम करू शकेल का? आणि याचं उत्तर इतकं सोपं आहे की विश्वास बसणार नाही. आपल्याला फक्त 2 गोष्टी लागणार आहेत. कच्चा ओवा आणि गरम पाणी. हो, अगदी बरोबर ऐकलं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या दोन्ही गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळतात. आणि हा काही साधासुधा उपाय नाहीये. याला मूळ स्रोतामध्ये जालिम रामबाण उपाय असं म्हटले. म्हणजे विचार करा, किती प्रभावी असेल हा. एकदम खात्रीशीर इलाज. बरं, आता ओवा आणि गरम पाणी हे तर कळालं. पण ते घ्यायचं कसं? कारण कोणतीही गोष्ट योग्य पद्धतीने केली तरच त्याचा खरा फायदा होतो, नाही का? चला तर मग बघूया याची नेमकी पद्धत काय आहे. पद्धत तर बघा अगदी सोपी आहे. दिवसातून 2दा म्हणजे आपलं दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण झाल्यावर काय करायचं? फक्त चिमूटभर कच्चा ओवा तोंडात टाकायचा, तो व्यवस्थित चावून खायचा आणि मग वरून 1 कप गरम पाणी प्यायचं. झालं. बस इतकंच करायचंय. तर मग ह्या सगळ्या माहितीमधनं आपण घरी काय घेऊन जायचं? म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता? मुख्य मुद्दा हाच आहे की कधी-कधी मोठ्यात मोठ्या वाटणाऱ्या समस्यांची उत्तरं अगदी साध्या, छोट्या गोष्टींमध्ये लपलेली असतात. पोटाच्या इतक्या तक्रारी आणि त्यावरचा उपाय, फक्त 2 साधे घटक, हीच तर या घरगुती नैसर्गिक उपायाची ताकद आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, आपण याकडे फक्त एक तात्पुरता उपाय म्हणून का बघावं? याला आपल्या आरोग्याची एक चांगली, सोपी सवय बनवलं तर? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?